सालाबर्डी हा जो आता लोकांना समोर येतोय, हं. पण त्याची तर गोष्ट छान आहे. आणि आता जे प्रकरणं चाललेत मार्केटमध्ये, खूप म्हणजे तुम्ही आता न्यूज चॅनलला पाहताय सगळीकडे, म्हणजे बंधुभाव किंवा बाकीचे राजकीय लोकं किंवा त्यांचे भ्रष्टाचार विचार म्हणजे जे काही सगळे सेशन असतात. हं, पण काही लोकं दाखवतात वेगळं, करतात वेगळं, त्यांचा बायोडाटा सगळा दिसतो आपल्याला. हं. ह्याविषयी सगळं भाष्य आपल्याला या चित्रपटात पाहायला मिळेल. तर याचं संगीत म्हणजे आजी अतुल त्यांनी संगीत दिलंय, गाणं गायलेलं आहे. तर त्याविषयी, त्या गाण्याविषयी, गोंधळाचं गाणं अच्छा, नुकतंच खूप हिट झालं. अच्छा. त्याविषयी सांगाल? मला महाराष्ट्राचं फोक नृत्य हं, आणि त्यातलं गोंधळ, हं. असा एकही माणूस सापडणार नाही महाराष्ट्रात ज्याला गोंधळ आवडत नसेल बरोबर. किंवा आई जगदंबेविषयी हं. तेवढ्या आत्मीयतेने, तळमळतेने आपण मागणं मागतो वगैरे, महाराष्ट्राचे कुलदैवत. तर मला गोंधळ सिनेमामध्ये खूप वर्षापासून इच्छा होती. ती करेक्ट जागा मला भेटत नव्हती आणि ती जागा मला ह्या सालबर्डीमध्ये भेटली आणि तो करेक्ट चान्स मी साधला आणि मुकुंद भालेरावला सांगितलं, पद्मनाभला सांगितलं, की आपल्याला गोंधळ करायचा आहे. त्यानुसार लेखनकाम सुरू झालं आणि तेवढा ताकदीचा आवाज महाराष्ट्रात तर अजय दादांचाच आहेच. म्हणून पहिला फोन ही गाणं आहे. स्क्रॅच पाठवलं, ऐकून घ्या. ऐकवलं. ओके, खूप छान, गाऊया. आले, गायलं. खूप वर्षानंतर त्यांनी गोंधळ पुन्हा गायला. खूप ताकदीनं गायला. म्हणजे 8.5 तास ते एकच गाणं गात होते. गाणं गाऊन झाल्यानंतर अक्षरशः त्यांचा आवाज हे झाला होता, की बोलले प्रचंड ताकद लागली. एवढी ताकद यापूर्वी मी कितीतरी वर्षापूर्वी लावली होती, ती आज पुन्हा लावली आणि ते खूप खुश होते गाणं झाल्यानंतर. ते पुन्हा खास मेकिंगसाठी परत रिपीट आले, मेकिंग झालं. या सिनेमामधलं दुसरं गाणं आहे अंगाई गीत. हं, हं. तर आईचं जसं मुलावरती प्रेम असतं, तेवढंच वडिलांचंही असतं. फक्त वडिलांना दाखवता येत नाही किंवा डोळ्यातून अश्रू ढाळता येत नाही. तर अंगाई गीत करावं, हे माझं खूप वर्षापासून इच्छा आहे. म्हणजे आई तुझं लेकरू येडं गो कोकरू. हो. ते तेव्हापासून माझ्या डोक्यात आहे, की मी अंगाई गीत करावं. पण आईविषयी अंगाई गीत खूप खूप आहेत. वडिलांच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनं अंगाई गीत मला करायचं होतं. त्या सिनेमात ती जागा मला सापडली आणि मी अंगाई गीत केलं, की आईचं जेवढं प्रेम आहे, तेवढंच वडिलांचं मुलांवर प्रेम असतं. फक्त बरं. दाखवता येत नाही, पण प्रेम असतं. मग त्यासाठी जावेद अली, अ, मला नेहमीप्रमाणे जसं कास्टिंगमध्ये वेगळेपण, तसं सिंगरमध्ये पण वेगळेपण हवेत. जावेद अलींकडून मी का नाही अंगाई गीत करून घ्यावी? त्यांना पण एक वेगळेपण करायचा आनंद भेटेल आणि ते हं. काय करू शकतात वेगळेपण, हे पण मला आयडिया भेटेल. इव्हन महाराष्ट्राला पण आयडिया. म्हणून जावेद अली यांना पण स्क्रॅच पाठवल्यानंतर ते बोलले, "बहुत बढ़िया, मुझे गाना है." मग ते आले, गायलं. रेकॉर्डिंगला ते जवळपास 4.5 तास स्टुडिओमध्ये होते. स्टुडिओमधून ते कंटिन्यू असं मोबाईल बघत होते त्यांचा, जे रेकॉर्डिंग करता आणि बाहेर आलं. मी म्हटलं, "गाना बहुत मतलब अच्छा किया आपने, मगर ये बार-बार आप मोबाईल में मत ये करो ना वर्कआउट." तर त्यांनी मोबाईल असा फिरवला आणि मुलाचा फोटो दाखवला. अच्छा. हां. ओके. बोलले, सिनेमाची गोष्ट अशी आहे, की आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा गेलेला आहे बरोबर. आणि त्यानंतर वडिलांना त्याची आठवण येते, की मी त्याला कसं संगोपन केलं, कसं सांभाळलं आणि आता तो नाहीये, तर मला काय फील होतंय. हं. तर जावेद सरांनी असं फील केलं, की जसं काय माझा मुलगा या ठिकाणी नाहीये आता, गेलेला आहे आणि मग तो भाव निर्माण करून आला ना, अक्षरशः गाणं गाताना रडले. इव्हन बाहेर आल्यानंतर मोबाईल असा दाखवला, पटकन डोळ्यामध्ये पाणी बाहेर आलं. मी एवढ्या तळमळतेने ते गाणं गायलं. तिसरं गाणं मंजुळा, तर एंटरटेन हवाच. मेसेज दिला तर लोकं म्हणतात, की आम्ही मेसेजसाठी वेगळे व्हिडिओ आहेत, ते व्हिडिओ बघू, आहे ना. तर प्रवचन ऐकू, सिनेमा का म्हणून बघू. तर एंटरटेनच्या पॉइंट ऑफ व्ह्यू मंजुळा एक गाणं आहे. ते पण आयटम सॉन्ग जरी असलं तरी महाराष्ट्रातल्या मातीतलं वाटावं म्हणून मी ओपन ग्राउंडला शेतामध्ये सेट लावून शेतामध्ये शूट केलेलं आहे. वाह, वाह, वाह! कारण की ते तसं ग्रामीण त्याचं वाटलं पाहिजे. हं, तेवढंच यंग जनरेशनला भावलं पाहिजे तसं कंपोज पद्मनाभने केलेलं आहे. हं, आणि आता 2026 मध्ये जे रॅप सॉन्ग चालू आहे, हं. तर मला तेही सोडायचं नाही. कारण मला पॅकेज द्यायचं होतं. जो माणूस 2 तास सिनेमा बघायला थिएटरमध्ये येणार आहे, तर त्या सिनेमाला त्यातला 1 पण मिनिट वाया गेला असं कुठंच वाटायला नको. त्याचे ₹200 प्लस 2 तास हे माझ्यासाठी खूप मायने राखतात. खूप म्हणजे खूप. तो माझ्या सिनेमासाठी येतोय तर त्याला 100% न्याय भेटला पाहिजे. मला पॅकेजिंग सिनेमा पाहिजे. सस्पेन्स, थ्रिलर, ड्रामा, हॉरर एलिमेंट आहे. त्याचबरोबर गाणे पण सगळे. म्हणजे तो आपल्याकडे फोक सॉन्ग आहे, आयटम सॉन्ग आहे, सॅड सॉन्ग आहे आणि रॅप सॉन्ग पण आहे, जे बरोबर. आता लॉन्च होईल. पूजानी त्यावर परफॉर्मन्स केलेला आहे. पद्मनाभला स्वतःला मी लॉन्च केलं यामध्ये, की क्या बात तूच गायलेलं आहे, तर तूच है! स्क्रीन शेअर कर. बरं. तर ते खूप छान झालेलं आहे. असं पॅकेजिंगवाले 4 गाणे आहेत, जी मजा आहे. 2 लॉन्च झाले, 2 लॉन्च होते. हं, नक्की, नक्की. आणि हा सिनेमा लोकांनी आता पाहतीलच हं, सगळेजण. पण आता एवढी मोठी जबाबदारी आणि 4 सिनेमे झाले. हा मोठा सिनेमा तुमच्याकडे 3 नंबरचा आहे. दिग्दर्शक म्हणून एक बर्डन येतं शेवटी, जबाबदारी असते. हं. मग ती चित्रपट निर्मिती म्हणजे शूटिंगपासून तर आता रिलीजपर्यंत एक जबाबदारी तुम्हाला कशी-कशी हँडल करावी लागते किंवा मनात काय भावना असतात त्यावेळेस? मुळात एक व्हिजन क्लिअर आहे. दुसरं, मी रात्री किती पण लेट काम करू, पहाटे 5ला उठून मी कामाला लागतो.
5 ते 8 मध्ये माझे सगळे कामं होतात. 5 ते 8 मध्ये माझ्या आता प्रत्येक टीमला माहीत झालेलं आहे. माझा सकाळी मेसेज येणार त्यामुळे सगळ्यांचे रिप्लाय पटापट येतात. हं. तर माझ्या टीमनी माझं काम केलंय. दडपण एवढंच आहे, की सिनेमा खूप छान झालाय. खूप मेहनतीनं केलेला आहे. लोकांनी फक्त तो थिएटरमध्ये येऊन पाहावा. नक्की. हां. जो माणूस सिनेमा थिएटरमध्ये येईल, तो 100% गॅरंटेड तो 100 लोकांना सांगेल, की पिक्चर खूप भारी आहे, पाहून घ्या. तर दडपण माझ्याकडे एकच आहे, माझ्या कामाचं दडपण नाही. दडपण हेच आहे, की मराठी माणसाने बाहेर पडावून थिएटरमध्ये येऊन सिनेमा पाहावा. कारण की जी मेहनत घेतली, जी कलाकृती केलेली आहे, ज्या निर्मात्यांनी सपोर्टनी एवढा मोठा सिनेमा केलाय, तो एकदा बघावा. हेच माझ्यासाठी खूप मोठं दडपण आहे आणि त्यांनी बघितलं, की नक्की 100% त्यांचं समाधान होणार. 100 नाही 200% समाधान होणार. हे दडपण माझ्यावरती आहे, की 17 तारखेनंतर थिएटरमध्ये ऑडियन्स येणं, ओ-टी-टीची वाट पाहू नये. ओ-टी-टीला तर 200% सिनेमा येणार आहे. तर ते ओ-टी-टीवरती जो 7.1 साउंड इफेक्ट आहे हं. किंवा जी मजा साउंडची सराउंडिंग साउंड मी याच्यामध्ये केलेले आहे. प्रत्येक ठिकाणी सराउंडिंग साउंड आहे. हो, हो. तर ती मजा मोबाईलवरती किंवा तुमच्या स्क्रीनवरती येणार नाही. नाही. घरामध्ये जरी 5.1, 7.1 असलं तरी थिएटरचं वेगळं फील असतो. तर तो ओ-टी-टी वाट न बघता थिएटरमध्ये बघावं तेव्हा ती मजा यावी. हे नक्की, माझ्या नक्की.